नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, जनगणना प्रशिक्षण भाग 3 मध्ये काय पाहायचं आपल्याला, चलो मोबाईल ॲपचा आढावा आणि त्याची वैशिष्ट्ये, प्रगणक आणि पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण, मेनू इंटरफेस, प्रगणक आणि पर्यवेक्षकाद्वारे सुलभ आणि सुरळीत माहिती संकलनासाठी मेनू इंटरफेस सोपा ठेवला आहे। ओळ क्रमांक स्क्रीनच्या शीर्षस्थानी प्रश्न 1 म्हणून दिसेल। ओळ क्रमांक निष्क्रिय आहे आणि ते आपोआप वाढते। चलो ॲपच्या त्यानंतरच्या सर्व स्क्रीनवर वरच्या डाव्या कोपऱ्यात तो दर्शवला गेला जाईल। नंतर इमारत क्रमांक 20 वर्णापर्यंतच्या अल्फान्यूमेरिक नोंदी, नवीन इमारती नोंद करण्यासाठी इमारत क्रमांक प्रविष्ट करा किंवा मागील वापरलेल्या इमारत क्रमांकासाठी रिपीट पुन्हा बटन वापरले जाऊ शकते। पूर्ण भरलेले कोणती इमारत क्रमांक निवडण्यासाठी कॉम्बो बॉक्समध्ये इमारत क्रमांक निवडला जाऊ शकतात। 4 अंकी संख्यात्मक क्षेत्र आहे आणि घर यादी गटामध्ये हा चालवणं क्रमांक असेल। पहिल्या इमारतीतील पहिल्या गणना घरासाठी गणना घर क्रमांक 0001 असा डिफॉल्ट सेट केलेला आहे। त्याच्या खाली रिपीट आणि न्यू बटन दर्शवले आहे। पहिल्या गणना घराच्या नोंदीदरम्यान रिपीट बटन निष्क्रिय राहील, त्यानंतर गणना घरासाठी बटन सक्रिय होईल। जर गणना घर क्रमांक मागील क्रमांकासारखा असेल तर रिपीट बटन दाबा। जर तुम्हाला नवीन घर क्रमांक द्यायचा असेल तर न्यू बटन दाबा। गणना घर क्रमांक प्रत्येक पहिल्या स्क्रीनच्या शीर्षस्थानी देखील दर्शवला जातो। गणना घर क्रमांक नोंदवल्यानंतर नियर पुढीलवर क्लिक केल्यानंतर एक संदेश पॉपअप होतो। हॅज सेल्फ इन्युमरेशन हॅज डन बाय द हाऊसहोल्ड, कुटुंबाने स्वगणना केली आहे का, ज्यामध्ये यस नो होय नाही असं ऑप्शन येते। जर कुटुंबाने स्वगणना केली असेल तर यस होय निवडले पाहिजे आणि 7 प्रश्न 2 पर्यायासह निवास रेसिडेन्स आणि 2 निवास इतर अशी भरलेले पाहिजेत। नंतर 9वा प्रश्न आहे, कुटुंब क्रमांक आपोआप तयार होईल। जर होय यस पर्याय निवडला तर 7 Q7च्या पृष्ठावर जाईल तिथे स्वगणना ID टाकण्यासाठी एक पॉपअप डायलॉग दिसेल। उत्तरदात्याने सांगितल्यानुसार स्वगणना ID SC ID टाका आणि सदर सबमिट बटनवर क्लिक करा, म्हणजे त्याची घराची गणना झाली आहे। जर स्वगणना ID उपलब्ध असलेल्या स्वगणना ID शी जुळत असेल तर कुटुंबाची माहिती मोबाईल ॲपवर प्रदर्शित केली जाईल। माहितीच्या अचूकतेनुसार प्रगणकाने ही माहिती सादर किंवा संपादित करणं आवश्यक आहे, म्हणजे सबमिट आणि एडिट करणं आवश्यक आहे। जर स्वगणना ID जुळत नसेल तर गोंधळून जाऊ नका, परिस्थितीत तुम्हाला संपूर्ण माहिती नव्याने संकलित करू शकता। जर स्थान स्क्रीनवर लोकेशन स्क्रीन तुम्हाला वाटप केलेल्या घरयादी गट क्रमांकाची संलग्न असलेले स्वगणना साहित्याचा मुख्य भाग प्रामुख्याने वापरलेले साहित्य ठरवेल। बहुमजली इमारतीतील प्लॉटमध्ये जमिनीसाठी वेगवेगळे साहित्य असू शकते। बहुमजली इमारतीतील प्रत्येक गणना घराच्या जमिनीची नोंद स्वतंत्रपणे केली पाहिजे। नंतर प्रश्न क्रमांक 5, भिंतीसाठी वापरले साहित्याचा मुख्य भाग प्रामुख्याने वापरलेले साहित्य ठरवेल आणि कोड 1 ते 5 असलेले साहित्य कायमस्वरूपी नाही। जेव्हा बाहेरील पृष्ठभाग प्लास्टर केलेला आणि रंगवलेला असल्यामुळे ओळखणे कठीण असते तेव्हा भिंतींच्या साहित्याबद्दल चौकशी करून खात्री करावी। जर माहिती देणाऱ्याला भिंतीच्या साहित्याबद्दल माहिती नसेल तर कोड 0 प्रविष्ट करा। साहित्याचा मुख्य भाग प्रामुख्याने वापरलेले साहित्य ठरेल। हवामानाशी संपर्क येणाऱ्या बाहेरील छप्पराचे साहित्य विचारात घ्यावे। सिलिंगचे साहित्य घेऊ नका। जर छप्पर दगडाच्या चुना किंवा सिमेंटने जोडले असेल तर छप्पर साहित्य दगड स्टोन असेल। गणना घराचा वापर पर्याय 1 आणि 2 साठी फॉर्म सामान्यपणे पुढे जाईल। 3 ते 9 साठी फॉर्म थेट प्रश्न क्रमांक 34 वर जाईल। जर एखादे निवासी व कुलूपबंद असेल, म्हणजे पर्याय 1 निवास निवडलेला आहे आणि कुलूपबंद इन लॉक चेक केले आहे तर गणना घराचे वास्तविक वापर प्रविष्ट करणे अनिवार्य आहे। जर पर्याय 3, 9 किंवा 0 निवडला असेल तर वास्तविक वापराचा कोड प्रविष्ट करणे आवश्यक आहे। यानंतर ॲप आपोआप शेवटच्या प्रश्नावर जाईल। उदाहरणार्थ जर पर्याय 4 शाळा महाविद्यालय इत्यादी निवडला असेल तर ॲप कोणते कुटुंब क्रमांक देणार नाही। शेवटच्या प्रश्नाकडे जाण्यासाठी नेक्स्ट बटनावर पुढील बटन दाबा। जर संस्थात्मक आहे चेक केले असेल तर गणना घराचा वास्तविक वापर स्पेसिफाईड करणं आवश्यक आहे। नंतर गणना घराची स्थिती, दिलेल्या पर्यायामधून गणना घराची स्थिती निवडा, पुढील स्क्रीनवर जाण्यासाठी नेक्स्ट बटन दाबा। हे क्षेत्र निष्क्रिय डिसेबल आहे आणि ते आपोआप वाढते। निवास किंवा निवास इतर वापर असलेल्या सर्व गणना घरासाठी आपोआप कुटुंब क्रमांक त्याच्यामध्ये दिला जातो। जर पर्याय निवासाचा इतर वापर असेल आणि संस्थात्मक असेल तर ॲप संस्थात्मक कुटुंबासाठी क्रमांक 999 देईल। जर पर्याय निवासाचा इतर वापर असेल तर कुलूपबंद आहे आणि लॉक असेल तर ॲप कोणत्या कुटुंब क्रमांक देणार नाही। जर पर्याय निवासाचा इतर वापर असेल आणि संस्थात्मक व कुलूपबंद दोन्ही असेल तर ॲप कुटुंब क्रमांक
00 देईल. व्यक्तीची एकूण संख्या, कुटुंबातील व्यक्तीची एकूण संख्या प्रविष्ट करा. असामान्य मूल्याच्या बाबतीत पुष्टी करण्यासाठी एक चेतावणी संदेश परिपूर्ण दिसेल. कुटुंब प्रमुखासंबंधी माहिती. कुटुंब प्रमुखाचे नाव प्रविष्ट करा. संस्थात्मक कुटुंबासाठी नावाच्या जागी पदनाम प्रविष्ट करावे. पुढील स्क्रीनवर जाण्यासाठी नेक्स्ट बटन दाबा. जर घराचा वापर संस्थात्मक असेल तर प्रश्न क्रमांक 32-34 वगळले जातील. कुटुंब प्रमुखाचे लिंग नोंदवा. कुटुंब प्रमुखासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ST इतर नोंदवा. राज्य विशिष्ट SC ST यादी पाहण्यासाठी डोळ्याच्या चिन्हावर क्लिक करा. घराच्या मालकी हक्काची स्थिती. स्वतःचे घर. जे कुटुंबीय भाडे स्वरूपात पैसे देत नाही, हप्त्याच्या पेमेंटवर मालकी तत्त्वावर घेतलेले प्लॉट किंवा घर, भाड्याचे घर भाडे रोख किंवा वस्तू स्वरूपात दिले जाते. मालकाने भाड्याने दिलेले निवासस्थान, भाड्याने घेतले पण सध्या पैसे देत नाही, सरकारी क्वार्टर्स आणि तत्सम निवासस्थाने. मालकी हक्क. मालकाने दिलेले विनामूल्य निवासस्थान, अतिक्रमण केल्या जमिनी बांधलेले घर, सोडून दिलेले इमारतीमध्ये अनधिकृत राहणारे कुटुंब. नंतर निवासयोग्य खोल्यांची संख्या. निवासयोग्य खोल्यामध्ये यांचा समावेश होतो. दिवाणखान, बैठकीची खोली, शयनगृह, अभ्यास खोली, जेवणाची खोली, नोकऱ्यांची खोली. निवासयोग्य खोल्यामध्ये यांचा समावेश होत नाही. स्वयंपाकघर, साठवण्याची खोली, स्नानगृह, येण्या जाण्याचा मार्ग, शौचालय, वरांडा इत्यादी निवासयोग्य खोल्या याचा समावेश होत नाही. गणनाघर, ज्यामध्ये एक खोली दुकान, कार्यालय म्हणून वापरली जाते आणि निवासासाठी वापरली जाते, तर 0 निवडावा. कुटुंब राहत असलेल्या विविध जोडप्यांची संख्या. विविध जोडप्यांची संख्या एकूण व्यक्तीच्या प्रश्न संख्येपेक्षा जास्त असू शकत नाही. कमाल संख्या एकूण वजा 1 असू शकते. जर व्यक्ती एकटीच राहत असेल, कुटुंबात कोणतेही विविध जोडपे नसेल तर 0 नोंदवावं. दिलेल्या पर्यायामधून कुटुंबासाठी उपलब्ध असलेल्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत निवडा. पुढील स्क्रीनवर जाण्यासाठी नेक्स्ट बटन दाबा. पिण्याच्या पाण्याचे उपलब्ध असलेले स्रोत. कुटुंबात पिण्याचे पाणी स्रोत कोठ्यात यावर आधारित कोड निवडा. परिसरात स्रोत, नळ, विहीर, हातपंप घराच्या किंवा आवाराच्या आत स्थित आहे. दारात पोहोचलेले पॅक केलेले बाटलीबंद पाणी देखील परिसरात मानले जाते. परिसराजवळ स्रोत परिसराच्या जवळ आहे पण बाहेर आहे, जसे शहरी 100 मीटरच्या आत आणि ग्रामीण 500 मीटरच्या आत. स्रोत परिसरापासून दूर आहे, जवळच्या अंतराच्या मर्यादे बाहेर आहे तर नेक्स्ट बटन दाबा. प्रकाशाचा मुख्य स्रोत. घरात गेलेल्या 12 महिन्यातील बहुतांश काळासाठी वापरलेल्या प्रकाशाची नोंद करा. वीज असेल तर कोड 1 टाका. प्रकाश स्रोत म्हणून इतर तेलमध्ये खाद्य आणि अखाद्य दोन्ही तेलाचा समावेश होतो. अपवादात्मक परिस्थितीत कुटुंब प्रकाशाचे कोणते स्रोत वापरत नाही तर 6 निवडा. दिलेल्या पर्यायामधून कुटुंबातील प्रकाशाच्या मुख्य स्रोतापैकी योग्य पर्याय निवडा. पुढे स्क्रीनवर जाण्यासाठी नेक्स्ट बटन दाबा. त्यानंतर शौचालयाची उपलब्धता. गणना घराच्या आत किंवा बाहेर घरगुती नियंत्रणाखाली असलेल्या शौचालयाचा वापर ह्या त्या घरासाठी स्वतंत्र वापर मानला जाईल. कोड 1 निवडा. जर इतर कुटुंबासह सामायिक असेल तर कोड 2 निवडा. जर कुटुंबाकडे शौचालय नसेल तर कुटुंबातील सदस्य सार्वजनिक शौचालय वापरत असेल तर कोड 3 निवडा. सामायिक शौचालय. सार्वजनिक शौचालय. सामायिक शौचालय मर्यादित कुटुंबामध्ये वापरले जाते. सार्वजनिक शौचालय कोणालाही विनामूल्य किंवा पैसे देऊन वापरता येते. जर ते उघड्या क्षेत्रात वापर करत असेल तर उघडे मैदाने, झुडपे, रेल्वे ट्रॅक इतर 4 कोड निवडा. दिलेल्या पर्यायामधून शौचालयाच्या प्रकाराबाबत पर्याय निवडा. पुढे स्क्रीनवर जाण्यासाठी नेक्स्ट बटन दाबा. त्यानंतर ड्रेनेज सिस्टीम. सांडपाणी नेण्यासाठी जोडलेली व्यवस्था. घरातील सांडपाणी आणि इतर द्रव कचऱ्याची विल्हेवाट. सांडपाण्यामध्ये स्वयंपाकघर, स्नानगृह, धुण्याचे पाणी इत्यादी समावेश होतो. यामध्ये शौचालयातील सांडपाण्याचा समावेश होत नाही. जर शौचालय आणि सांडपाणी दोन्हीचा सामायिक विल्हेवाट असेल तर ड्रेनेज प्रकार आधारित योग्य कोड निवडा आणि पुढील नेक्स्टवर क्लिक करा. परिसरामध्ये स्नानगृहाची उपलब्धता. 1 किंवा अनेक कुटुंबामध्ये वापरल्या जाणाऱ्या बाथरूम सुविधेसाठी लागू असलेल्यानुसार कोड 1 किंवा 2 असेल. जर बाथरूम शौचालयात जोडले असेल तर दोन्ही सुविधा उपलब्ध असल्यास मानलं जाईल. आवश्यक माहिती उपलब्धवर आहे, बाथरूमच्या संख्येवर नाही. त्यामुळे योग्य पर्याय निवडा आणि पुढील नेक्स्ट बटनवर क्लिक करा. स्वयंपाकघर उपलब्धता आणि LPG PNG जोडणी. दिलेल्या पर्यायामधून स्वयंपाकघराच्या उपलब्धतेबाबत पर्याय निवडा. पुढील स्क्रीनवर जाण्यासाठी नेक्स्ट बटन दाबा. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे मुख्य इंधन. दिलेल्या पर्यायामधून स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या मुख्य इंधनाचा पर्याय निवडा. पुढील स्क्रीनवर जाण्यासाठी नेक्स्ट बटन दाबा. कुटुंबाकडे रेडिओ, ट्रान्झिस्टर आहे की नाही याबद्दल दिलेल्या पर्यायामधून निवड करा. पुढे स्क्रीनवर जाण्यासाठी नेक्स्ट बटन दाबा. दूरचित्रवाणी. कुटुंबाकडे असलेल्या दूरचित्रवाणीबाबत योग्य पर्याय निवडा. पुढे स्क्रीनवर जाण्यासाठी नेक्स्ट बटन दाबा. नंतर इंटरनेट उपलब्धतेसाठी योग्य पर्याय निवडा. असामान्य मूल्यांच्या बाबतीत पुष्टी करण्यासाठी एक चेतावणी संदेश पॉपअप दिसेल. योग्य पर्याय. संगणक, लॅपटॉप योग्य पर्याय निवडा. पुढील स्क्रीनवर जाण्यासाठी नेक्स्ट बटन दाबा. असामान्य मूल्याच्या बाबतीत पुष्टी करण्यासाठी एक चेतावणी संदेश आपोआप दिसेल. नंतर दूरध्वनी आणि मोबाईल फोन, स्मार्टफोन याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक पॉपअप मेसेज दिसेल. सायकल आणि स्कूटर, मोटरसायकल, मोपेड. कुटुंबाकडे सायकल, मोटरसायकल, मोपेड असल्याबाबतचा निवडा. कार, जीप, व्हॅन. कुटुंबाकडे वाहने असण्याबाबतचा पर्याय निवडा. कुटुंब सेवन केलेले मुख्य धान्य. कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य निवडा. मोबाईल क्रमांक. कुटुंबातील
फक्त आता मोबाईल क्रमांक आपल्याला मागताना त्यांना सांगायचं आहे काळजीपूर्वक की हा मोबाईल फक्त जनगणनेसाठीच मागण्यात येत आहे, याचा कुठलाही दुरुपयोग होत नाही, तुम्हाला कुठलाही OTP विचारला जाणार नाही, कुठल्याही बँकेचा OTP याच्यावर येणार नाही आणि या मोबाईल नंबरचा कुठलाही दुरुपयोग होणार नाही. कुटुंबातील एका सदस्याचा मोबाईल क्रमांक नोंदवणे आवश्यक आहे. मोबाईल क्रमांक चालू सक्रिय असावा, तो मोबाईल क्रमांक चालू असावा, तो जर डिॲक्टिव्ह असेल तर तो घेऊ नये. हा क्रमांक फक्त जनगणनेच्या उद्देशासाठी संपर्कासाठी वापरला जाईल. कुलबंद रिकाम्या घरासाठी शेजाऱ्याने दिल्यास कुटुंब सदस्याचा मोबाईल क्रमांक नोंदवावा. रेकॉर्ड जतन करण्यासाठी सबमिट बटनवर क्लिक करा. प्रविष्ट केलेले सर्व प्रश्न पुनरावलोकन, एखाद्या विशिष्ट कुटुंबाच्या सर्व उत्तराचे पुनरावलोकन, माहिती जतन करण्यासाठी पुष्टी करा. कोणत्या चुकीची नोंदी असल्यास संपादित करा म्हणजे एडिट बटनावर क्लिक करा. हा पर्याय एखाद्या विशिष्ट रेकॉर्डचे संपादन करण्यासाठी वापरला जातो आणि अद्याप सर्व्हरवर सिंक केलेला नाही. रेकॉर्डसाठी संपादित म्हणजे एडिट आणि हटवण्यासाठी डिलीट ऑप्शन त्यामध्ये येते. हा पर्याय रेकॉर्डच्या संपादनासाठी वापरला जातो. तो आधीच सिंक केले आहेत, परंतु उच्च जनगणना वापरकर्त्या सूचनेनुसार बदल करणं आवश्यक आहे. त्यानंतर आधीच सिंक केलेली माहिती संपादित करणे. सिंक केल्यानंतर रेकॉर्ड संबंधित करण्याचे कारण विचारले जाईल. प्रगणकाला शिफारशीनुसार ऑन द रिकमेंड ऑफ निवडणे आवश्यक आहे. या निवडीनंतर कोरा रेकॉर्ड उघडल्याने प्रगणकाला पुन्हा नवीन रेकॉर्ड प्रविष्ट करावे लागेल. सिंक नंतर संपादन म्हणजे एडिट आफ्टर सायनिंग वापरण्यापूर्वी प्रगणकाने सारांश पाहावा. पर्याय वापरून सर्व तपशील नोंदवून घ्यावे, कारण त्यांना संपूर्ण डेटा नव्याने भरावा लागेल. प्रगणकाने त्याचे काम योग्य आणि अचूकपणे करावे असे त्यांनी संवेदनशील केले पाहिजे, कारण जर पर्यवेक्षकाला कोणती चूक आढळली तर प्रगणकाला पर्याय वापरून त्या रेकॉर्डसाठी संपूर्ण डेटा पुन्हा नव्याने भरावा लागेल. जर पर्यवेक्षकाने कोणताही शेरा दिला असेल तर प्रगणकाला HLB क्रमांक, उघड क्रमांक, पर्यवेक्षकाने दिलेला शेरा दर्शवणारा SMS प्राप्त होईल. SMS प्राप्त झाल्यास पर्यवेक्षकाने दिलेली चूक दुरुस्त करण्यासाठी प्रगणक सिंक नंतर संपादन एडिट आफ्टर सायनिंग पर्याय वापरू शकता. हा पर्याय भरलेल्या गणना घराचा सारांश पाहण्यासाठी वापरला जातो. पुन्हा रेकॉर्ड पाहण्यासाठी डोळ्याच्या चिन्हावर क्लिक करा. त्यानंतर माहिती सिंक करणे. सिंक किती वेळा आणि कधी केले जाऊ शकते. प्रगणकाने पडताळणी आणि अचूकतेच्या संमतीसाठी चेकबॉक्सवर क्लिक करणं आणि खालील बॉक्समध्ये स्वाक्षरी करणं आवश्यक आहे. डेटा सिंक करण्यासाठी सेव्ह अँड सायनिंग जतन यावर क्लिक करा. सर्व पूर्ण झालेला, कंप्लीट ठरलेला आणि लॉक केलेला डेटा सिंक केला जाईल. लॉक आणि केलेला डेटा सामान्य एडिट पर्यायाद्वारे काही संपादित केला जाऊ शकतो, परंतु पूर्ण केलेला डेटा फक्त एडिट आफ्टर सायनिंग लिंक नंतर संपादन पर्याय वापरून संपादित केला जाऊ शकतो. घरयादी पूर्ण अपूर्ण चिन्हांकित करणे. हा टॅब प्रगणकाला HLB पूर्ण झाल्याचे चिन्हांकित करण्यासाठी अनुमती देतो. हे फक्त केवळ HLB पूर्ण झाल्याचे चिन्हांकित करण्यासाठी अनुमती देईल. जर कोणते अपूर्ण रेकॉर्ड उपलब्ध नसतील आणि गणना घराची संख्या लोकेशन स्क्रीनवर प्रविष्ट जुळलेल्या अपेक्षित गणना घराच्या संख्येशी जुळत असेल, संमतीच्या चेकबॉक्सवर क्लिक करा आणि स्वाक्षरी करा. त्यानंतर सबमिट बटनवर सक्षम होईल. सबमिट बटनवर क्लिक करा आणि घरयादी गट कंप्लीट म्हणून चिन्हांकित केले जाईल. म्हणजे जर कोणते डेटा बाकी असेल तर त्रुटी संदेश येईल किंवा काही डेटा सिंक होणं बाकी आहे. सिंक केल्यानंतर वापरकर्ता पुन्हा घरयादी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू शकतो. तर बघा, जे शेवटचं ऑप्शन आहे चिन्हांकित करा म्हणून, ते ऑप्शन आपल्याला सगळ्यात शेवटी आपलं काम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला वापरायचं आहे. घरयादी गट HLB पूर्ण म्हणून चिन्हांकित करणे. नंतर डिव्हाइस बदलणे. प्रगणकांना अनावश्यकपणे डिव्हाइस बदलू नये यासाठी सावध केले पाहिजे, कारण यामुळे फील्डमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात आणि डेटा गमावला जाऊ शकतो. जर कोणत्याही परिस्थितीत डिव्हाइस बदलणे आवश्यक आणि अपरिहार्य असेल तर प्रगणकाद्वारे डिव्हाइस बदलले जाऊ शकते, परंतु कोणतेही अनसिंक डेटा गमावला जाईल आणि तर कोणत्याही परिस्थितीत पुन्हा मिळवता सिंक करता येणार नाही. जर डिव्हाइस बदलले गेले तर जुने डिव्हाइस आपोआप डिरजिस्टर होईल. त्यानंतर कोणतेही अनसिंक डेटा पुन्हा प्राप्त केला जाऊ शकत नाही. यावर सर्व प्रगणकांनी पर्यवेक्षकांना संवेदनशील केले पाहिजे. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.